हजारो नाही, लाखो नाही, तर कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेचा महासागर जिथे उसळतो तो सोहळा म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा. 2027 मध्ये होणाऱ्या या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सुरू झाली एक मोठी तयारी. भाविकांची वाढती गर्दी, स्नानासाठीची झुंबड आणि होणारी गैरसोय टाळण्यासाठी गोदावरीच्या पवित्र तीरावर उभारलं जाणार आहे तब्बल 12 नवे घाट. त्यामुळे हजारो कोटींच्या या विकास कामांमुळे सिंहस्थ कुंभमेळा अधिकच भव्य, सुरक्षित आणि सुविधांनी असा सज्ज होणार आहे. पण यासाठी नेमकं काय केलं जात आहे? हे घाट नेमके कुठे असणार आहेत, कसे असणार आहेत, भाविकांसाठी कोणत्या नव्या सुविधा असणार आहेत, चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं गोदावरी नदी काठावर मोठ्या प्रमाणात घाट विकासाची कामं सुरू आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसह गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनानं मोठा एक आराखडा तयार केला. कुंभमेळा हा देशातल्या सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असल्यानं यावेळी लाखो नव्हे तर कोट्यावधी भाविक इथं दाखल होणार आहेत. विशेषतः अमृत स्नानाच्या दिवशी एकाच वेळी लाखो भाविक जे आहेत ते घाटांवर येतात. त्यामुळे यंदा घाटांची क्षमता वाढवणं ही सर्वात महत्वाची गरज मानली गेली. म्हणूनच 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल 5140 कोटी रुपयांची विकास कामं जी आहेत ते प्रस्तावित करण्यात आले. त्यापैकी डिसेंबर अखेर 1004 कोटी रुपयांची जी आहेत कामं पूर्ण करण्याचं नियोजन आहे. मार्च 2026 पर्यंत 3000 कोटी रुपयांची कामं पूर्ण करण्याचा अल्टिमेटम प्रशासनाकडून देण्यात आलाय. यामध्ये घाट बांधकामासाठी स्वतंत्रपणे सुमारे 244 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आता आपण नव्यानं उभारल्या जाणाऱ्या घाटांबद्दल जाणून घेऊया. तर यंदाच्या कुंभमेळ्यात सुमारे 5 लाख साधू महंत आणि 5 ते 10 कोटी भाविक येण्याचा एक अंदाज जो आहे तो प्रशासनानं बांधलाय. या पार्श्वभूमीवर गोदावरी काठावर किंवा गोदा तीरावर एकूण 12 नवीन घाट उभारण्याचा निर्णय घेतला गेला. यामध्ये नाशिक शहरात 10 आणि त्र्यंबकेश्वर इथं 2 घाटांचा समावेश आहे. सध्या नाशिकमध्ये 10 घाट असून नव्या कामांनंतर ही संख्या 20 वर पोहोचणार आहे. तर नाशिकमध्ये कपिला संगम घाट 400 मीटर, नंदिनी संगम घाट 275 मीटर, टाकळी संगम ब्रिज घाट 400 मीटर, टाकळी संगम घाट 300 मीटर, नांदूर दसक डावा काठ 500 मीटर, नांदूर दसक उजवा काठ 570 मीटर, ओढा घाट 255 मीटर, सोमेश्वर धबधबा घाट 174 मीटर, नवशा गणपती घाट 167 मीटर आणि लक्ष्मीनारायण घाट 410 मीटर असे 10 घाट बांधले जातात. या सर्व घाटांमुळे एकूण 3451 मीटर नवीन घाट लांबीची भर पडणार आहे. यासाठी सुमारे 361 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर त्र्यंबकेश्वर इथं गोदावरीच्या दोन्ही काठांवर प्रत्येकी एक असे 2 घाट उभारले जातात. डाव्या काठावर 1614 मीटर आणि उजव्या काठावर 1526 मीटर लांबीचे हे घाट असतील. एकूण 3140 मीटर लांबीच्या या घाटांसाठी सुमारे 146 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही कामं मार्च 2027 पूर्वी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. याशिवाय दसक आणि नांदूर शिवारात 2 नवीन घाट उभारण्यासाठी सुमारे 111 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर इथं मोठ्या प्रमाणात घाट विकासाची सुमारे 177 कोटी रुपयांचा आणखी एक प्रकल्प राबवण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे गोदावरी नदी काठावर स्नानासाठी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त जागाही उपलब्ध होणार आहे. दरम्यान याबद्दलचा इतिहास पाहता 2003 ते 4च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे 1.5 किलोमीटर लांबीचे घाट बांधण्यात आले होते. त्यानंतर 2015-16च्या सिंहस्थात ही लांबी वाढून सुमारे 6 किलोमीटर पर्यंत नेण्यात आली होती. आणि येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा अंदाज लक्षात घेता आता 2027च्या सिंहस्थासाठी पुन्हा एकदा घाटांची लांबी आणि क्षमता वाढवली जात असून यावेळी ती पूर्वीपेक्षा अधिक व्यापक असेल. शिवाय घाटांच्या रचनेत यंदा आधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आलाय. प्रत्येक घाटावर स्वतंत्र प्रवेश आणि निर्गम म्हणजेच बाहेर जाण्याचा मार्ग असणार आहे, जेणेकरून भाविकांची ये जा सुरळीत होईल. याशिवाय पोलीस चौक्या असतील, वॉच टॉवर्स असतील, आपत्कालीन सेवा मार्ग असतील, पार्किंगची थेट जोडणी, स्वच्छतागृह, चेंजिंग रूम आणि प्रकाश योजना यांचा समावेश करण्यात आला. सर्व घाटांसाठी एकसंध नामांकन आणि सीमांकन प्रणाली विकसित केली जाते. त्यामुळे भाविकांना योग्य घाट शोधणं देखील अधिक सोपं होणार आहे. एकदा आपण सिंहस्थ कुंभमेळा 2027 संदर्भात अमृत स्नान आणि पर्वणीच्या तारखा अधिकृतपणे निश्चित करण्यात आल्या त्यावर एकदा नजर टाकूया. पहिलं अमृत स्नान जे आहे ते 2 ऑगस्ट 2027 रोजी होईल आणि दुसरं अमृत स्नान हे 31 ऑगस्ट 2027 ला होईल. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी सर्व दोन्ही स्नान पार पडणार आहेत. नाशिक मधलं तृतीय अमृत स्नान हे 11 सप्टेंबर 2027 ला होईल, तर त्र्यंबकेश्वर मधलं तृतीय अमृत स्नान हे 12 सप्टेंबर 2027 ला होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभासाठी ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 ला होणार आहे. त्या दिवसापासून कुंभ पर्वाला अधिकृत सुरुवात होईल. यंदाचा कुंभमेळा विशेष ठरणार आहे कारण हा त्रिखंडी कुंभमेळा असणार आहे. सामान्यतः नाशिक त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा सुमारे 13 महिन्यांचा असतो, मात्र यंदा तो तब्बल 22 महिने चालणार आहे.
विशेष म्हणजे असा योग तब्बल 71 वर्षांनंतर येत आहे. कुंभ पर्वा कालच्या समाप्तीबाबतही महत्वाची माहिती देण्यात आली आहे. नाशिक इथं आखाड्यांचं ध्वजारोहण 24 जुलै 2027 ला होईल, तर ध्वज अवतरणासह कुंभ पर्वाचा समारोप 24 जुलै 2028 ला करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन्ही ठिकाणच्या 3 प्रमुख परवान्यांव्यतिरिक्त नाशिकमध्ये एकूण 44 मुहूर्त निश्चित करण्यात आले, तर त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण 53 मुहूर्त ठरवण्यात आले. दरम्यान प्रशासनाच्या मते घाट हेच कुंभमेळ्याचं केंद्रबिंदू आहे. रस्ते असतील, वाहतूक व्यवस्था, पार्किंग आणि आरोग्य सुविधा या सर्व गोष्टींचा उद्देश भाविकांना सुरक्षितपणे घाटापर्यंत आणणं आणि परत पाठवणं हा आहे. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवर घाटांची क्षमता वाढवून आणि त्यांचं आधुनिकीकरण करून 2027चा सिंहस्थ कुंभमेळा अधिक सुरक्षित, सुटसुटीत आणि भव्य करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता ही कामं कुंभमेळ्याच्या आधी पूर्ण होतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.